केंद्र सरकारचं पथक 2 वेळा येऊन गेलं आणि राज्य सरकारची मागणी तिथं जात नसेल, प्रस्ताव जात नसेल, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकारकडून एक तर राज्य सरकारवर दबाव आलेला आहे की हा जो एनडीआरएफचा निधी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बिहार आणि पंजाबसाठी वापरलेला आहे, आता पैसे आमच्याकडे शिल्लक नाहीत, तुम्ही प्रस्ताव पाठवू नका, असा राज्य सरकारकडे दबाव आलेला असला पाहिजे, अथवा राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रस्ताव गेलेला नाही, याचा खुलासा झाला पाहिजे. राज्यातला शेतकरी एका बाजूला मत्तीसाठी टावं फोडत असताना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना, शेतकऱ्याला मदत करायचं राहिलं दूर, त्याचा जो हक्काचा निधी आहे तो सुद्धा जर त्याला मिळत नसेल तर याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. अन्यथा ग्रामीण भागामध्ये जेव्हा आता इथून पुढे मुख्यमंत्री दौऱ्यावर जातील त्यावेळी शेतकरी त्यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही.